रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजने साजने सुख झाले ओ साजनी साजने झाले ओ साजने सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी साजनी झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल वदवा वदवा तुहा विठ्ठल वदवा वदवा तुहा विठ्ठल वदवा
धन्य महाराज अलंकापूरवासी धन्य महाराज अलंकापूरवासी साष्टांगतया से नमन माझे धन्य महाराज अलंकापूरवासी धन्य महाराज अलंकापूरवासी साष्टांगतया से नमन देवाचे नित्य नाम घे देवाचे या ज्ञान देवाचे नित्य नाम घे देवाचे उद्धरती तयाचे सकळ पुढे इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा उठते यातना सकळ हिताच्या या ज्ञानदेवाचे नित्य नाम घे देवाचे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घे उद्धरते तयाचे सकळ सेना मने त्यांचे धन्य झाले जिने हेलो सिटी मारू नाही भाई धन्य महाराज अलंकापुरी, धन्य महाराज अलंकापुरी,
महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगी दयासी नमन माझे साष्टांग दयासी नमन माझे ज्ञानदेवाचे नामदेवाचे ज्ञानदेवाचे नित्य नामाचे वाचे साष्टांग दयासी नमन माझे साष्टांग दयासी नमन माझे या देवाचे नामदेवाचे या देवाचे उद्धरती भयाचे सकळ कुळे उद्धरती दयाचे 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 उद्धरती दयाचे सकळ कुळे उद्धरती दयाचे उद्धरती सकळ कुळे उद्धरती दयाचे दयाचे उद्धरती दयाचे सकळ कुळे उद्धरती माऊली ज्ञान राजा हे माऊली ज्ञान राजा माय बापा हे
Yeah.
पुंडलिकावरदे हरि टाळी वाजवा जरा ह्याच्यासाठी थोडी. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासे नमन माझे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयाची सकळ कुळी. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे या ज्ञान देवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयाची सकळ कुळी. उद्धरती तयाची सकळ कुळी. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ ही त्याच्या या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाची उद्धरती तयाची सकळ कुळी. सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेवर दर्शने मुक्त होती या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाची उद्धरती तयाची सकळ कुळी. विठाला 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 विठाला
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरद्दि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महिषेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे मानू मी कवने का सूर्याच्या अंगा उठणी लागतसी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने रो क्षीरसागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदना ते कैचे चर्चावे अमृता ते केवुते राधावे गगनावरी उगवावे घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमा आकळिता के असे साधन ते जाणो निमियान मन निवांत केले ते जाणो निमियान मन निवांत केले नमो ज्ञानेश्वरा 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 वाजव वाटली की अशी मोकळी वाजवायची वाजवा एकदा सगळे हा असं जरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रे जननी देवाची धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयाची सकळ कुळे प्रस्तुत या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे जगाला पावन करणाऱ्या पावन गाथेतील अतिशय उत्कृष्ट असा श्री ज्ञानोबा यांचं यथार्थ वर्णन करणारा आपल्या जीवनातलं अतिशय गोड असं अनुसरण आपल्या जीवनातला
गोड असा आदर्श विश्वासमोर ठेवणारा आणि त्याचबरोबर श्रीमंत श्री ज्ञानोबरायांचं वैभव 3 पद्धतीनं व्यक्त करणारा अभंगाच्या या सेवेकरता गायलाय. विठाला विठाला संतश्रेष्ठ शिरोमणी सेना महाराजाच्या अभंगातून स्वतःच्या जीवनातलं योग्य अनुसरणही सांगतात. ज्ञानोबरायांच्या नावाचं सामर्थ्य सुद्धा सांगतात. एखाद्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबरायांची साधना जर घडली तर त्या साधनेचं फल काय जीवनामध्ये प्राप्त होईल तेही सांगतात. आणि ज्ञानोबरायांच्या दर्शनाचं फल सुद्धा या अभंगात प्रतिपादित करतात. गोड असा अभंग या सेवेकरता निवडलाय. अभंगावरती काही बोलण्याच्या अगोदर अल्पासा परिहार देणं उचित तो म्हणजे असा, ज्ञानोबरायांच्याच या पावन दरबारामध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं परम भाग्यानं आपल्या या बोरगावकर मंडळीकडे आलेली ही सेवा आणि या वर्षाचं म्हणजे याच्याही अगोदर बरीच वर्ष झालं आणि विशेषतः या वर्षाचं हे सगळं जे नियोजन आहे ते आमच्या परिसराचं वैभव कीर्तन केसरी अतिशय ज्ञानी गुणवान असे कीर्तनकार, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे कीर्तनकार, गोड असे संस्थापक आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण. आवाज यायला लागली आता. परमादरणीय सद्गुरु ब्रह्मलीन मोतीराम महाराजांच्या चरणी ज्यांचं सबंध आयुष्य, ज्यांची सबंध सेवा लागलेली आहे ते आमचे परमादरणीय म्हणजे सदानंद महाराजजी फळेकर. आणि महाराजांच्या नियोजनात, महाराजांच्या उपस्थितीत जनाबाईच्या बालकाच्या वाट्याला प्राप्त झालेली आजची ही सेवा या बोरगावकर मंडळीच्या या परमार्थाला महाराजांनी योग्य दिशा, योग्य वाटचाल करून द्यावी. कुठंतरी चांगल्या माणसाचं मार्गदर्शन आपल्या जीवनात मिळावं, मी त्या विषयावरती बोलणार आहे. आणि आपल्या जीवनात परमार्थाची वाट चांगल्या पद्धतीनं चालावी. खरोखरच एखाद्या सप्ताहाला एखादं चांगलं जर नियोजन लाभलं ना तर महापुरुष सांगतात ना, नियोजस्तत्र दुर्लभ. हा जगात माणसं अनेक सापडतील पण नियोजन करणारा मात्र दुर्लभ असतो. तसं इतकं गोड नियोजन करणारे, दुर्लभ असणारे आमचे महाराज आहेत. वास्तविक माझ्यासारख्या एका छोट्या कीर्तनकाराच्या कीर्तनात त्यांनी कीर्तन ऐकण्यासाठी बसावं, हा केवळ आणि केवळ महाराजांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी महाराजांच्या श्रीचरणी नतमस्तक होतो. सगळी बोरगावकर मंडळी, परिसरातून आलेली सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सगळ्यांच्या अनमोल सहकार्यानं हा सोहळा अतिशय दिमाखात या ठिकाणी पार पडतोय. तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन इकडं मृदंगावरती ज्यांची गोड अशी थाप पडते माझ्या डाव्या बाजूला, अवघ्या महाराष्ट्राचं मृदंगातलं वैभव, 3-3, 4-4 वेळा सोन्याची पदकं ज्यांनी गळ्यामध्ये धारण करावीत आणि भला मोठा सन्मान त्यांच्या आयुष्यामध्ये मिळावा असे आमचे परम आदरणीय संगीत अलंकार, म्हणजे पखवाजाच्या क्षेत्रातले खऱ्या अर्थानं ते अलंकारच आहेत, असे आमचे परम आदरणीय आमचे मुंजाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही व्यासपीठावर वंदन करतो. महाराजांकरता एकदा गोड अशी टाळी वाजवाकडे सगळे. महाराजांच्या समोर मला वाटतं एकदा सेवा झाली ना, आपली भेट झाली ना. इकडं उजव्या हाताला अतिशय तरुण तडफदार महाराजांचेच कदाचित शिष्य असावेत, हरिभक्तीपरायण. महाराजांचं नाव उद्धव महाराज. मला 7-8 वेळा तरी कीर्तनाला बोलिल्याशिवाय पक्क नाव लक्षात राहत नाही. उद्धव महाराज बघा, नियोजनात कुठं बसत असलं तर तुम्हालाही वंदन आहे. अर्थात इथं गायनाची साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील अतिशय थोर थोर अशी सगळी गुणवानांची मांदियाळ या ठिकाणी उपस्थित आहे. इकडं माझ्या उजव्या बाजूला हरिभक्तीपरायण, ज्यांची सेवा काल परवाच आपण श्रुत केलीत, आणि अतिशय गोड असे कीर्तनकार आणि त्याचबरोबर अतिशय गोड असे संगीतकार, गायक, संगीत विशारद, संगीत अलंकार, आमच्या नांदेड जिल्ह्याचं वैभव
हरिभक्तीपरायण आमचे सुधीर महाराज पळशीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे माझ्या पाठीमागं हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे लक्ष्मण महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण पाठीमागच पाहिजे बरं का. कीर्तन चांगलं होते. बघा ना ते स्मित हास्य कसे. इकडे माझ्या डाव्या बाजूला परम आदरणीय आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव, आमच्या प्रांत मराठवाड्याचं वैभव, संगीतातलं एक हिरा स्वरूपातलं व्यक्तिमत्व, भजन भीष्म, गायन कोकिळ आमचे परम आदरणीय भास्कर दादा सोन्नेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन आहे. वेनेकरी दादा तुम्हाला सुद्धा वंदन बरं का. आणि आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय दिमाखात परमार्थाची वाटचाल करणारी ही सगळी बालगोपाळांची मांदियाळी. महाराजांना आल्याबरोबर मी म्हटलं म्हणे महाराज ही मुलं इतकी सुंदर दिसत आहेत, अगदी जणू काय आता 2 दिवसात शपथविधी घ्यावा. कडक तेच पाहून मलाही घालायची इच्छा व्हायली आहे. पण कीर्तन करायला थोडंसं बंधन असल्यामुळं आमचे बाबा त्याला नकार देतात. आणि खूप गोड दिसत आहेत ही सगळी मुलं. त्या सगळ्या बालगोपाळांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. जितके छान दिसत आहेत ना महाराजांच्या मार्गदर्शनात आयुष्याची वाटचाल सुद्धा तितकीच छान आपण केली पाहिजे अशी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करूयात. आता बसलेल्यापैकी कोणाचे नावं पाठ नाहीत बरं का. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. इथं कोणाच्या हातानं अन्नदान घडत असेल, कीर्तनाची सेवा घडत असेल, या मंडपाची सेवा घडत असेल, सगळ्यांच्या नियोजनाचे हात इथं लागलेले असतील ना तर त्या सगळ्या हातांना व्यासपीठावर वंदन करून सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करूयात. वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिलंच चरण मी सोडवणार आहे. अभंग बाकीचा पाठ नसला तरी अडचण नाही. त्याच्यामुळं पहिलंच चरण पाठ झालं की बस आपलं काम संपलं. फक्त या अर्ध्या पाऊण तासात 1-2 गोष्टीचं सहकार्य करा. ज्या वेळेस भजन घडेल त्यावेळेस छानपैकी हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामचिंतन विठाला विठाला विठाला. खरं तर महाराज माझ्या समोर बसलेला प्रत्येक मनुष्य भाग्यवान आहे. बसलेला प्रत्येक मनुष्य भाग्यवान आहे या अर्थानं ज्ञानोबारायांच्या नंतर आपला या पृथ्वीतलावरती जन्म झाला. ज्ञानोबारायांच्या पश्चात या पृथ्वीतलावरती आपल्याला हे आयुष्य मिळाले ना. खऱ्या अर्थानं एका दृष्टीनं एका वेगळ्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आपण खरेच भाग्यवान आहोत. म्हणे का हो तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, तुका म्हणे जियालो तरीच जन्म आलो. हे जे जीवन मिळालंय, हे जे आयुष्य मिळालं आहे, मग ते संतांच्या नंतर जर मिळालं असेल ते खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरायला अडचण नाही. भाग्याचा उदयच त्याच्या जीवनामध्ये झाला अशी उपाधी द्यायला त्याला अडचण नाही. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबारांच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर कदाचित भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना सहाकारी. अशी ज्ञानानं पवित्र असणारी आणि विश्वाला ज्ञान पाजणारी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी हा उपहार, ही भेट वस्तू ती आपल्याला अभ्यासायला मिळाली नसती. त्या माय असणाऱ्या ज्ञानेश्वरीचं दुग्धपान आपल्याला करता आलं नसतं. एका अर्थानं आपण भाग्यवान आहेत. ऐका ना, आपण भाग्यवान का आहोत? ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, ज्ञानोबारांनी त्याच्याकरता सुलभ सोपा असा हरिपाठ नावाचा ग्रंथ तयार करून या विश्वाला बहाल केला. त्या हरिपाठाची पारायण, त्या हरिपाठाचं भजन आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायला मिळतं. ते ज्ञानोबारांच्या नंतर आपण जन्म घेतला म्हणूनच ते करायला मिळतं. पुढं ऐका ना, 1400 वर्ष जीवन जगून सुद्धा किती 100 नाही 140 नाही. त्या मायकल जॅक्सनला 140 वर्ष आयुष्य पाहिजे होतं म्हणा. 1400 वर्ष जीवन जगून सुद्धा, एवढं प्रदीर्घ आयुष्य मिळून सुद्धा माणसाचं जीवन किती कोरं राहू शकतं. आणि कोरं राहिलेलं जीवन केवळ आणि केवळ माझ्या ज्ञानोबारांच्या मुखातून निघालेल्या 65 ओव्यांनी परिपूर्ण भरू शकतं. हे सगळं आपल्याला चांगदेव 65च्या माध्यमातून अनुभवायला मिळालं ना. ज्ञानोबारांच्या नंतर आपला जन्म झाला गड्या हो. आपण खरेच भाग्यवान आहोत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या ज्ञानोबारांची सेवा आपल्या जीवनात घडावी याच्या करताच ही आपल्या परंपरेनं आपल्याला ही वारी दिली. या वारीच्या या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला काही 4 शब्द उपदेशाचे डोस पाजण्याकरता मी इथं उभाच नाही बरं का. माझी फक्त एक इच्छा आहे. आळंदीत आलोय ना,
मग आळंदीत आलेल्या प्रत्येक माणसानं एक गोष्ट मात्र जीवनात केली पाहिजे. इथं आल्याबरोबर मी सुद्धा थोडीशी लावली बघा. आल्याबरोबर इथं आलं ना, या पवित्र भूमीमध्ये पाऊल टाकलं की थोडीशी माती घेतली पाहिजे आणि ती माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे. मला वाटतं ज्या दिवशी आता हे पुन्हा पुन्हा विषय ऐकायला भेटणार आहेत तुम्हाला. विठाला 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 वाह क्या बात आहे. अन्नाचं मराठी लय पक्क दिसायले. थोडीशी माती कपाळाला जर लावली त्या अर्थानं घेऊ नका. ज्ञानोबारांची एक लय गोड ओवी बघा. काही काही वेळेला अर्थ त्या पद्धतीनं लोक घेत असतात. खांडावया घाव घाली कालावनी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा वृक्ष दे जैसा. अण्णा याच्यामध्ये एक शब्द या काय लावणी. ज्ञानेश्वरीतली ओवी ही आणि त्याच्यामध्ये शब्द का लावणी जयाने केली. मग नारायणगावच्या फडामध्ये सापडलेला एखादा त्याला संत मानायचं का मग आपण? नाही ना. लावणी या शब्दाचा अर्थ तोही होतो आणि लावणी या शब्दाचा अर्थ पेरणी असाही होतो. ही ज्ञानोबारांची वारी आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथली कपाळाला माती लावावी बस एवढीच एक इच्छा घेऊन तुमच्या समोर उभा आहे. आमच्या महाराजांनी आशीर्वाद द्यावा आणि उभं करावं. खरंच हे माझ्या जीवनातलं तरी खऱ्या अर्थानं भाग्य आहे. चला हे भाग्य थोडंसं पुढे नेण्याचा आणखीन प्रयत्न करूयात. आणि आता आलोयच, कपाळाला थोडीशी माती चिटकलीच आता, तर जाता जाता एक अर्धा पाऊण तास आता कीर्तनही करून जातो. विठाला विठाला विठाला. ऐका ना, सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी सेना महाराजांचा आहे. आता काही जणांच्या पाठातला असेल, काही जणांच्या पाठातला नसेल. सगळेच ज्ञानोबारांचे प्रसिद्ध अभंग घेतात म्हणून मी जरा तिकडं शिरलो. हा अभंग कोणी घेणार नाही म्हणून. नाही तर भली मोठी अडचण होते. तीर्थक्षेत्रावरती कीर्तन करायची म्हणजे तोच विषय पुन्हा पुन्हा येत असतो. ऐका, आजच्या अभंगातून सेना महाराज आपल्या जीवनातलं अनुसरण सांगतात. एका उच्च दर्जाचा आदर्श आपल्या जीवनात डोळ्यासमोर ठेवतात आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून, अनुसरण डोळ्यासमोर ठेवून सेना महाराज आपल्या जीवनातली वाटचाल करतात आणि विश्वाला सुद्धा सांगतात, बाबा मानवी जीवनामध्ये ज्या वेळेस आपण येतो ना, तर बसलेल्या प्रत्येकाची इच्छा असते, जन्म घेतलेल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपलं जे अपूर्ण जीवन आहे त्या आपल्या अपूर्ण जीवनाला परिपूर्णता लाभली पाहिजे. बरं, अशी परिपूर्णतेची इच्छा आपल्याला का होते? ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही इथं भागवत कथा ऐकत आहात, त्या भागवत कथेमध्ये, भागवत महात्म्यामध्ये पहिला श्लोक आला बघा. कुठला आहे पहिला श्लोक? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. भागवतातला पहिला श्लोक हाच आहे ना, ते पटकेवाले बाबा हेच आहे ना. भागवतातली पहिली ओवी हीच आहे का? नाही ना. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येले हे ना, ओम नमो जी आद्या पहिलंच आहे ना. चला ठीक आहे, तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीच तो ही ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आहे. मग भागवतातला पहिला श्लोक कोणता? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. आता उत्तरार्ध पुढच्या वर्षी. आता हे सच्चिदानंद जे पद आहे म्हणजे परमात्म्याचं स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलंय आणि त्याच्या अंशापासून बनलेले आपण. ऐका ना, अंशीपासून आपला जन्म झाला, आपण वेगळे निघालो. जीवन अपूर्ण राहतं कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत जीवन अपूर्ण राहतं. आणि म्हणून पृथ्वी तलावरती जन्माला आलेल्या प्रत्येकाची इच्छा असते
माझं जीवन परिपूर्ण बनलं पाहिजे, मी माझ्या क्षेत्रात मोठा झालो पाहिजे. आता महाराजांना विचारा, मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस यांची वाटचाल चालते ना, तर हे ज्यावेळेस बोल वाजवतात, मग एखादा चक्रधार, एखादा मुखडा, एखादा तुकडा, एखादी उतरणी, एखादी उठावर, लग्गी, बरोबर आहे ना, त्याच्यातलं चालले ना. ऐका ना, हे सगळं ज्यावेळेस ते वाजवतात, मनामध्ये इच्छा असते, मग कदम महाराजाचं कीर्तन चालू आहे ना, त्यांच्या कीर्तनात जर मी पखवाज वाजवत असेल तर इच्छा आहे माझ्यापेक्षा मोठा कोणी नसला पाहिजे, ती पखवाजातली परिपूर्णता माझ्या जीवनामध्ये मला लाभली पाहिजे. गायकालाही विचारा, त्यांनाही वाटत असतं गायनाच्या क्षेत्रातलं ते परिपूर्ण पद माझ्या जीवनामध्ये मला मिळालं पाहिजे. सगळ्यांना वाटतं माझ्या जीवनात परिपूर्णता मिळावी. ऐका ना, परिपूर्णतेकडे वाटचाल आपली चालली आहे, आणि मग महापुरुष सांगतात, बाबा ज्या मार्गाने तुम्ही चाललात ना, त्या ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला वाटचाल करायची आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे की नाही हे कशावरून ठरेल, तर याचं उत्तर असे, योग्य जीवनामध्ये योग्य वाटेवरती लागताना ध्येय जर चांगलं असेल आणि ध्येयाकडे जात असताना जीवनामध्ये आदर्श जर चांगला असेल ना, तर आपल्या जीवनातलं सगळंच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मग आदर्श आपल्या जीवनात डोळ्यासमोर चांगले असले पाहिजेत. ज्याच्या जीवनामध्ये आदर्श चांगले असतात, वाट चांगली चालल्या जाते हो, आणि ध्येयापर्यंत निश्चित जीवन जाऊन पोहोचतं. तुकोबारांना काही लोक विचारतायत, महाराज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही असंच केलं का? दुसऱ्या एखाद्याला वाट पुसली का? एखाद्याला तुम्ही वाट विचारली का? कोणाकडे पाहत पाहत तुम्ही गेलात का? तुकोबाराय सांगतात, अरे गाथा उघडा ना, तुम्हाला लक्षात येईल मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये मार्ग शोधले, आणि जे पुढे गेले होते लोक त्यांच्या पाठीमागच माझी पावलं चालली. चला सगळे मिळून आपण तो मार्ग शोधूया. विठाला 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 विठाला, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. तुकोबराय सुद्धा सांगतात, जे पुढे गेले ना त्यांच्या पाठीमागच आमच्या जीवनाची वाटचाल चालली. यद्ददाचरति श्रेष्ठः तत्तद्देवो तरोजनः. हे आपला स्वभाव आहे. आपण ज्या वेळेस एखादी शिकण्याची क्रिया अंगीकारतो ना,
ती कोणाकडे तरी पाहत पाहत आपण करत असतो. छोटस बालक ज्या वेळेस घरामध्ये वाढतं ना, ते वाढत असताना कोणाचं तरी अनुकरण करत करतच पुढे जातं ना. परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा तसंच आहे. डोळ्यासमोर चांगले आदर्श असले की माणसाची वाटचाल योग्य होते. संतांनी जे मार्ग दाखवून दिले त्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे. आदर्श जीवनात चांगले असले पाहिजेत. मनानं कुठल्या गोष्टी करू नये. शास्त्र सांगतं 2 गोष्टी माणसानं मनानं करू नये. एक औषध मनानं घेऊ नये आणि दुसरं परमार्थ मनानं करू नये. काही लोक मनाचा परमार्थ करतात. नाथबाबांनी त्यांची व्यथा भारुडात सांगितली. ते मनानंच चालले कुणीकडे. आणि ज्यावेळेस मनाने मस्तक टेकवल्या जातं ना कुठंतरी वेगळ्या ठिकाणी, मग मात्र आपल्या जीवनामध्ये पदरात सुख नाही, दुःखाचेच भागेकरी वाटेकरी आपण बनत असतो. खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसले वो, आपले जे कासके सज्जन ते विवलचोनी वरी भरिले वो. वारी मागता पोट भरे ना, बहुश्रम पावले हो. श्वानाची परिव्रता गुरुगुरी जायचा चरी, परी तो हरिनाही देखिला. अरे हे पवित्र मस्तक जर चुकीच्या ठिकाणी अनुसरणात गेलं ना आणि आदर्श जर जीवनातला चुकला तर आपल्या जीवनातली पूर्ती बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही. मनानं माणसानं परमार्थ करू नये. त्या मार्गानं जे संत गेलेत ना त्याच मार्गानं आपण गेलं पाहिजे. योग्य आदर्श असला पाहिजे. म्हणजे मनानं पंथे चालू जाता, तिनेचे पंथे चालू जाता, तिनेचे पंथे चालू जाता, तिनेचे पंथे चालू जाता. पडे उलटा येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कुठंच गुंता पडत नाही, अडचण येत नाही. का हो, एखादा मनानं जर परमार्थाला लागलेला असेल तर त्याला मिळालं नाही का काही? मिळालं ना. 2 दृष्टांत या भागवतात आणि एक दृष्टांत रामायणात येतो. पा एका पोरीचं लग्न ठरलं. जंगलाच्या राजाची ती कन्या आणि लग्नाचा दिवस जवळ येतोय. संध्याकाळच्या वेळेला तिचं लक्ष जातं. 50-50 पशूंची दावण बांधलेली. सहज बापाला प्रश्न विचारला, बाबा एवढे सगळे पशु कशा करता? बेटा उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि येणारे पाहुणे कोणत्या कॅटेगरीतले ते मला निश्चित माहित असल्यामुळे त्यांच्यासाठी सुविधा आहे. ही मेजवानी आहे उद्याची. म्हणे उद्या एवढे सगळे मारले जाणार का? सगळे मारले जाणार, माझ्या हातात काही नाही. ती छोटीशी शबरी आपल्या बापाला बोलते, बाबा माझ्या एकटीच्या सुखा करता, माझ्या एकटीच्या लग्ना करता एवढ्या सगळ्यांचा जर पशुचा बळी जात असेल तर माझं लग्नच नको. नाही बाळा, आपली बदनामी होईल, तुला लग्न करावं लागेल.
लग्न तुला करावं लागेल हा शब्द बापाचा ऐकला आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहराला कोणालाही न सांगता शबरी मातेनं आपलं घर सोडलं, मनानं मार्ग स्वीकारला. पण योग चांगले होते, पूर्वजन्मीचा ठेवा चांगला होता. मतंग गुरुदेवाच्या आश्रमामध्ये प्रविष्ट झाल्या, जीवनाला वाट चांगली मिळाली. बिलनी बडी तपस्विनी शबरी जा कोना, गुरु मतंग कह कर गए तो ही मिलेंगे राम. मनानं परमार्थ सुरू केलेला आहे का ना. कोणत्या स्थितीपर्यंत जातो परमात्म्यानं उष्टी बोरं खावीत या 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 लायकीपर्यंत, या पात्रतेपर्यंत ज्यांचं जीवन पोहोचलं त्या मनानं निघाल्या, योग्य स्थळापर्यंत पोहोचल्या. पण ऐका ना, बसलेल्या मंडळीने असं समजू नये की मग शबरी माता मनानं निघाली तिला मिळालं, आपण सुद्धा मनानं केलं तर काय अडचण आहे. ते फक्त त्यांच्या बाबतीतच घडू शकतं, ते आपल्या बाबतीत नाही घडू शकत. भरत राजाला 3 जन्म घ्यावं लागले, मनानं परमार्थ केलता, वेळ लागला परमात्मा प्राप्त होण्यासाठी. पण संतांनी दाखवलेल्या मार्गावरती ध्रुव बाळ चालतो ना, आहे बघा कथा. 5च महिन्यात परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. आपल्या जीवनातले आदर्श चांगले असले पाहिजे. वाटेनं चालतायत ना, मग त्या वाटेवरती ज्याच्याकडे पाहत पाहत जायचंय ना, तो मोठा असला पाहिजे. आमचे दादा नेहमी कथेत सांगतात बघा. मग मृदंगाच्या क्षेत्रात आपली वाटचाल चालत असेल, गायनाच्या क्षेत्रात आपली वाटचाल चालत असेल ना, तर हिमालयाच्या उंचीच्या माणसाकडे पाहत पाहत आपण आपली वाटचाल केली पाहिजे. मग पखवाजाच्या क्षेत्रातला हिमालयाच्या उंचीचा वैद्यबाबांसारखा एखादा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असेल ना, तर यशाची 2-4 डोंगर चढायला काय अडचण आहे. अहो कुठलीच अडचण नाही. योग्य आदर्शानं योग्य वाटचाल चलते. चला जरा जास्तच लांबवलं मी, जाऊयात पुढे. महाराज, आमच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जर आम्हाला चांगली वाटचाल करायची असेल तर ही चांगली वाट आम्ही विचारावी कोणाला हो. आणि मग शास्त्रकार, सत्पुरुष, महापुरुष आपल्या करता सुलभता सांगतात. बाबा, तुमच्या मतीनं जर तुम्हाला परमार्थ कळत नसेल आणि वाटच जर तुम्हाला विचारायची असेल, एखादा आदर्श जर तुम्हाला जाणायचा असेल, तर तुम्ही संतांकडे जा. कारण संतच संतांचा महिमा जाणू शकतात, संतच संतांचं वैशिष्ट्य जाणू शकतात, संतच किती आदर्श आहेत हे जगाला फक्त संतच सांगू शकतात. विठाला विठाला संतांचा महिमा, संतांची आदर्श कोण आहे हे आपल्याला ठरवायचा अधिकारच नाही. तो संतांनी सांगावा. आणि संत नेहमी सांगत असतात. प्रत्येक संतांकडे जा तुम्ही. नामदेवरायांना विचारा, नामदेव महाराज, तुमच्या जीवनातला आदर्श जर आम्हाला मानायचा असेल तर तुम्ही कोणाला मानता. मग नामदेव महाराज लिहितात, अरे आमच्या जीवनामध्ये मानण्यासारखं दुसरं कुठलं ठिकाण नाही. ज्या तीर्थक्षेत्रावरती तुम्ही इथं बसलेले आहात त्याच तीर्थक्षेत्राचा स्वामी ज्ञानराजा हाच आमच्या जीवनातला आदर्श आहे. मग नामदेवराय जगाला सांगतात, ज्ञानराज माझी योगाची माऊली, हे ज्ञानराज माझी योगाची माऊली. योगाची माऊली
ज्योती प्रकट केली जेणे गमवली नामदेव महाराज तर ज्ञानोबरांचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्याच्यामुळे विशेष आपल्या जीवनातलं आदर्श, आपल्या जीवनातलं अनुसरण नामदेव महाराज ज्ञानोबरांच्या चरणी व्यक्त करतात. पैठणच्या नाथबाबांचं कसे, नाथ महाराजांना सुद्धा विचारा, नाथबाबा तुमच्या जीवनामध्ये आदर्श मानून वाटचाल करायची असेल तर तुम्ही कोणाला आदर्श मानता? आणि मग मात्र ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी प्रशुद्ध केलेले नाथ बाबा आपल्या जीवनातला आदर्श सांगतात. ज्ञानाबाई माझी माझी अनाथाची माय. एक खाली बसलेले सगळे म्हणत तुम्ही पुढं पण तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे. ज्ञानाबाई माझी माझी अनाथाची बंद केली बघा. म्हणायला सांगितलं त्याला पण ते काही म्हटले नाहीत शेवटपर्यंत. काऊन त्रास होते ना, आहे की नाही? लय त्रास होते. उंच म्हणताना किती त्रास होते ना, कष्ट लागतेत. लोक म्हणतेत महाराज लोकांचा पैसा फुकटचा आहे. फुकटचा नाही, घामाचा आहे. सोपं नाही महाराज. रात्रभर झोपलेलो नाही मी, तरी चलायले बरं. ऐका ना, नाथ बाबा आपला आदर्श ज्ञानोबरांना मानतात. नामदेव महाराज आपला आदर्श ज्ञानोबरांना मानतात. अरे या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पायाच जो माझे ज्ञानोबराय आहेत, सगळेचे सगळे संत ज्ञानोबरांनाच आदर्श मानतात. चला संत श्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराजांनाही विचारूयात, महाराज तुमच्या जीवनात आदर्श तुम्ही कोणाला मानता? आणि तुमची आदर्श शब्दाची व्याख्या तरी काय? आणि तुमच्या जीवनातला आदर्श नेमका नांदतो तरी कुठे? तर सेना महाराज त्याचं उत्तर देतात, अरे माझ्या जीवनात जो आदर्श मी मानतो त्याच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे. अष्ट अंग 8 अंग टेकवून मी माझ्या आदर्शाला नमस्कार करतो. माझ्या जीवनातलं अनुसरण तिथं घडवून आणतो. हे पवित्र मस्तक मी त्यांच्या चरणावर टेकवतो ना. महाराज ज्यांच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक होता, जिथं तुमचं जीवनातलं अनुसरण आहे ते ठिकाण तरी आहे कुठं? ते आहे तरी कोण? तर त्यांचा गुणविशेष संत श्रेष्ठ सेना महाराज
सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम त्यांना आपलं मगाशीच ठरलंय, वाजवायची असली तर कशी वाजवायची, एकदम मोकळी वाजवायची, मोकळ्या मनानं वाजवायची. त्याचं एक कारण आहे. कीर्तनात बसल्या बसल्या जन जन टाळी वाजवली ना तर यमाची कवटाळी त्याला बसत नाही. मग कीर्तनात टाळीची टाळाटाळी करत जाऊ नका, कीर्तनात टाळी वाजवत जा, त्यानं रोगही दुरुस्त होता. धन्य महाराज अलंकापुरवासी ठिकाणही सांगतात आणि 2 प्रकारचे विशेषही सांगतात. माझा आदर्श धन्यही आहे आणि माझ्या जीवनातला आदर्श महाराज सुद्धा आहे. कोणाला म्हणतात धन्य, थोडी आता प्रमाणच घेऊ ऐका. तुकोबार आहे 2-3 पद्धतीनं धन्य शब्दाची व्याख्या सांगतात किंवा अनेक संतांची प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. या विश्वामध्ये ते जीवन धन्य आहे. मग काही जणांचं जीवन पाहिलं तर शून्य आहे, पण काही जणांचं जीवन मात्र धन्यतेला प्राप्त होतं ना. कोण आहेत ते धन्य, काय त्यांची व्याख्या, कुठला गुण त्यांच्या अंगी असतो, तर महाराज सांगतात ते धन्य आहेत. विठाला विठाला धन्य जगी तोची एक हरी रंग नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंग नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे. धन्य जगी तोची एक हरी रंग नाचे, हरी रंग नाचे, हरी रंग नाचे. कधी कधी पाठातलं असते पण ते लाईट गेल्यासारखं होतंय, ती चमकत नाही पटकन. धन्य शब्दाची व्याख्या सांगितली. धन्य तोची, कोण धन्य, ज्याचं हृदय ज्याचं जीवन पांडुरंगाच्या रंगात रंगलं, ज्याचं मन हरिभक्तीत रंगलं, महाराज तो जीवनात धन्य आहे. मग ज्ञानोबारांचं हे लक्षण इकडं लागतं का? आपण एक नेहमी ज्ञानोबारांची गवळण ऐकतो बघा. ज्ञानोबराय आपल्या जीवनातली अवस्था सांगतात. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोटी,
श्रीरंगा वाचुनी अनुनेने श्रीरंगा वाचुनी अनुनेने श्रीरंगा वाचुनी अनुनेने ओ किती वो शिकवाल किती वो शिकवाल मज वेळोवे पांडुरंगाच्या रंगात ज्ञानोबारांचं चित्त रंगलेलं आहे. आणखीन एक प्रमाण आहे बघा. ज्ञानोबाराय आपली जीवनातली आवड सांगतात ना, पंढरपुराने येईन गुढी त्याचा उत्तरार्ध लय गोड आहे. विठाला 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 पांडुरंगी मला रंगले गोविंदाचे गुणवेदिले पांडुरंगी मला रंगले पांडुरंगी मला रंगले गोविंदाचे गुणवेदिले गोविंदाचे गुणवेदिले गोविंदाचे गुणवेदिले पांडुरंगी मला रंगले पांडुरंगी मला आपल्या जीवनात मात्र हे पाहायला मिळत नाही. अण्णा सांगू का, जरा तीर्थक्षेत्रावरती माफी मागून तुम्हाला दृष्टांत देणार आहे मी. आपलं कसं आहे, आपलं ही वाटचाल धन्य ते इकडे नाहीये. आपलं चित्त भगवंताच्या रंगात नाही, पांडुर रंगात नाही रंगलं. आपलं चित्त विषयात रंगलं. किती रंगलं ते आमच्या दादाला गोड दृष्टांत देतात बघा. एका कुंभाराकडे 2 गाढवं होती. त्यानं ती बाजारात विकायला आणली. दोन्ही गाढवं विकली. एक जे गाढव विकलं ते डोंबाऱ्याचा खेळ लोक करतात ना, ते काय म्हणतात त्याला, चला डोंबारीच म्हणू आपण. ते एक गाढव विकलं डोंबाऱ्याला, आणि दुसरं जे गाढव होतं ते विकलं कपडे धुणारा जो असतो व्यवसाय त्याचा. हा ठीक आहे.